पाटील यांना आपण पाहत आहेत. सामना 5 षटकांचा, ज्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा रंगते. आज दुसरा दिवस, उद्याचा दिवस आणि अंतिम दिवस. ऑन स्क्रीन विश नेटवर्कचे मालक अर्थात विश्वास पाटील. सरपाडा म्हटलं की ज्यांचं नाव अगदी प्रत्येकाच्या मुखामध्ये असतं. मॅच इज ऑन. आज अमर पाटील, कालच्या दिवसात कुणाल केणी अमर पाटील म्हटलं की आकडेमोडचा राजा म्हणून पाहिलं जातं. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती फुलर लेनचा बॉल नाही संपर्क करता आला. विश्वास स्वतःवरती नाराज आहेत की हा बॉल मी कदाचित खऱ्या अर्थानं चौकार किंवा षटकाराचा मिस केलाय की काय. गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश गावड चांगले गोलंदाज आहेत, परंतु कालच्या दिवसात सुरुवातीचा काळ थोडा कठीण राहिला. आजच्या दिवसाचा खेळ वेगळा आहे, आजचा दिवस वेगळा आहे, दुसरा दिवस आहे. राकेश गावड यांना पण पाहतात. पुढचा बॉल विश्वास पाटील साठी राऊंड स्टम्प्सनं कट केलाय. बॉलला बॉल चाललाय, मात्र डीप पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. गली तडणांमध्ये बॉल चाललाय, तिथून क्षेत्ररक्षक बॉलला उचलतील. तरताच आपण पाहतात आजच्या दिवसाला सुरुवात धावसंख्येनं, अर्थात 2 धावा. अमोल सुधाकर पाटील, त्यांचे 2 बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर त्यावरती षटकार आला तर 500 रुपये आपल्याला पाहायला मिळतील अमोल सुधाकर पाटील यांच्या माध्यमातून. अमोल सुधाकर पाटील यांचे 2 कटआउट्स लागलेत, त्यावरती जर षटकार लागला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, बॉलला ऑन साईडला दिले वळण. टिपमधून क्षेत्ररक्षक येतील पुढे आणि तुर्ताच आपण पाहतात धावसंख्या इथे देखील मिळेल तुम्हाला. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 3 वरती जाऊन पोहोचते. आजचा मात्र दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातली अतिशय सुंदर असं हे मॅनेजमेंट, डेक्कन मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतं. सरपाडा प्रीमियर लीगचं हे 8वं एडिशन, 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सगळ्यांना वेळ लावणारी स्पर्धा. ज्या पद्धतीनं विशाल पाटील यांनी कौतुक केलं की ही स्पर्धा नाही तर आमच्यासाठी महोत्सव आहे. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल होता, धीरज पाटील यांना व्यवस्थित कनेक्ट नाही करता आला. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, सिंगलनं संतुष्ट राहावं लागणार आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावफलकावरती जाऊन पोहोचताय. 4 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती 4 वरती जाऊन पोहोचते. एक अतिशय सुंदर पद्धतीची स्पर्धा आपण पाहताय, जिथे दुसऱ्या दिवसामध्ये एक तुम्हाला चांगले क्रिकेट बघायला मिळेल. चेतन पाटील याच सरपाडा गावातून, ज्यानं क्रिकेटच्या माध्यमातून सरपाडा गावाला एक वेगळी ओळख दिली आणि तोही खेळाडू इन ॲक्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. 5वा बॉल या षटकातला. चांगली सुरुवात. खोलवर टप्पाचा बॉल, बॉलला केलं इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. चांगलं क्षेत्ररक्षण, मी म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण, कारण खूप लांबचा पट्टा ज्यांनी कव्हर केला. संघासाठी धावसंख्या 1 ही वाचवली, महत्वाचं आहे. 1 धाव वाचवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये 1-1 धाव किती मायने राखते हे तुम्ही 2019च्या वर्ल्ड कपमध्ये पाहिलं. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात आता 5 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावसंख्या आहे ती म्हणजे 7. अगदी शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलच्या घडामोडी काय होतील हेही तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अगदी शेवटचा बॉल असणारा राकेश गावड. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रात अगदी जबरदस्त कशमकश द्वंद्व आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाज या वेळेला बॅटची कड होती, परंतु कनेक्शन करता नाही आलं आणि ज्या अनुषंगाने इथे आपण पाहतायत सिंगल मात्र मिळणार. या सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहतोय धावसंख्या जर फरकावरती पाहिली तर 8. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जागतिक महिला दिन आणि महिला दिन खऱ्या अर्थानं आपण पाहतात आज प्रत्येक बाईमुळं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज महिला देखील पुढे आहेत. ज्याला स्त्री म्हणून आई कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री म्हणून बहीण कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री म्हणून मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री म्हणून पत्नी कळली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात सिंहाचा वाटा आहे, म्हणूनच स्त्री शक्तीला माझा सलाम. जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल महिला दिन आहे आणि खऱ्या अर्थानं पुरुष हा कमवून आणतो, परंतु घरात जी स्त्री करते त्याला खूप महत्त्व आहे. कमवून आणणं सोपं असतं, परंतु घराचा संसार प्रपंच पाहणं हे खूप कठीण असतं आणि त्या आईला सलाम, त्या बहिणीला सलाम, त्या ताईला सलाम. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली, एका षटकाचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 8 वरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य पाटील. आज अमर पाटील जोडले जातात. ब्रँड ऑफ मायकोप. मायकोप म्हटलं की एक स्कॉलर म्हणून ज्यांची भूमिका
एक सातत्यानं अभ्यासाच्या बाबतीत देखील पुढे असे अमर पाटील आमच्या समवेत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीनं या स्पर्धेला आता रेखाटतील. षटक क्रमांक 2 मध्ये आदित्य पाटील. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न राहिला जिथे धीरज पाटील यांचा, आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थानं जर आपण तपासून पाहिला तर निश्चित स्वरूपात आता डॉट बॉल मध्ये आलाय. आदित्य पाटील यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय. एका बाजूला बंटी कुंभार, एका बाजूला मुनीत कुडू, एका बाजूला साहिल पाटील. विश नेटवर्कची एंटायर टीम जबरदस्त कामगिरी करत असताना अतिशय सुंदर पद्धतीनं या स्पर्धेला कव्हर करतायत. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला की तुमच्या कामाची दखल घेतल्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळते, आणि तेच विश नेटवर्कमध्ये कार्यरत सर्वच खेळाडू जबरदस्त पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत. 8 धावा दुसरं षटक. कालच्या दिवसात आपण पाहिलं प्रमोद शेडगे सरांना 1 ला आजच्या दिवसात देखील जोडले जातील. गोलंदाज तयार. शफल झाले परंतु पंचांनी सांगितलं की डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, उजव्या यष्टीचा बाहेरचा बॉल, आणि जिथे जर आपण तपासून पाहिलं तर तो बॉल वाईड आलाय. सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या 9. एका बाजूला चेतन पाटील सारखा दिग्गज खेळाडू आहे, तर एका बाजूला आपण पाहतात विश्वास पाटील सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. आता इथून जिंकणार कोण हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. धीरज पाटील याही खेळाडूकडे गुणवत्ता आहे. कालच्या दिवसात मॅन ऑफ द मॅच तेही राहिले ज्यांनी जबरदस्त क्रिकेट दाखवलं. गोलंदाज तयार. एका बॉलचा खेळ झाला. पहिला बॉल डॉट आला, तदनंतरचा बॉल वाईड आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल बॉलला इंटू द गॅप मध्ये समोरच्या दिशेने केलंय चेतन पाटील. जबरदस्त फेकी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, या दोन्ही गोष्टींचा अवलंब बघायला मिळाला. चेतन पाटीलची वेगळी ओळख राहिली. आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ओपन क्रिकेटचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झालेत, आणि सरपाडाकरांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब असा चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं क्रिकेटच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलं. आणि तदनंतर आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती एक जबरदस्त खेळाडू, हार्ड हिटर, स्लॉगमध्ये चांगली फलंदाजी, पार्ट टाइम गोलंदाजी देखील चांगली करू शकतो, ज्या पद्धतीनं चेतन पाटील यांना पण पाहताय. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 10. आजच्या दिवसातला पहिला मॅच वेळेचा जर विचार केला तर 9:46 झालीत. काल 10:20 पहिला बॉल निश्चित स्वरूपात जो मार्गक्रमणावरती आला. सरपाडा प्रीमियर लीगचा जबरदस्त सोहळा. गोलंदाज तयार. फटका खेळला विश्वासनं, आणि या फटक्यामध्ये विश्वासचा विश्वास दाट दिसला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. षटकार देखील मिळवला. धावसंख्या जाऊन पोहोचते. अमर पाटील आम्हाला दर्शवतात की जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 16 धाव्यांवरती स्कोर कार्ड आता सध्या धावते. अतिशय सुंदर पद्धतीनं या स्पर्धेचं मॅनेजमेंट राहिलं. आजचा दुसरा दिवस सलग आपण पाहताय. पुन्हा एकदा इंटू द गॅपमध्ये शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल झाले, आणि बघता बघता या फंबलिंगमध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. ही दोघांची चपळाई आहे. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला होता की क्रिकेट या खेळामध्ये तुमच्याकडे एक पक्ष एक प्राण्याची जर तुमच्याकडे ती भूमिका असेल, चित्याची चपळाई आणि बहिरी ससाण्याची नजर, तर खऱ्या अर्थानं या धावात तुम्ही दिवसा ढवळ्या धावांची लुटमार करू शकता. बघायला देखील मिळालं. 18 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन 2 बॉल या षटकातले. बाकी 5-5 षटकांचं चांगलं क्रिकेट आम्हाला बघायला मिळतं कालच्या दिवसापासून. प्रयत्न तोच होता. अगदी शफल झाले, वाईड लाईनला आले, आणि तदनंतर ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नात डॉट बॉल देखील झालाय. डॉट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या स्थिर आहे 18 धाव्यांवरती. कालच्या दिवसात पॉवर प्लेची 2 षटकं, 25, 27, 29 धावा देखील आपण पाहिल्या. परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये एका बाजूला आपण पाहतात विराट स्पृहा संघ थोडासा मागे आलाय असं मी म्हणेन. परंतु जमेची बाजू अशी आहे की ज्यांचे विकेट आतापर्यंत मुख्य खेळपट्टीवरती आहेत, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. शेवटचा बॉल. विश्वास पाटील बॉलला हुक केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, आणि सिंगल देखील मिळेल. सिंगलच्या साहाय्यानं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. 19. 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. विश्वास खेळतात 8 बॉलमध्ये 15 वरती. धीरज खेळतात 4 बॉलमध्ये 3 वरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.
गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण तपासून पाहिलं तर दाखल झाले चेतन पाटील, हे एक जबरदस्त खेळाडू ज्यांचा मी उल्लेख केला की उमरोळीमध्ये 100 घरांचा एक पाडा अर्थात सरपाडा आणि त्यातला तारा त्याचं नाव चेतन पाटील आणि तोच दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. 2 षटकांचा खेळ संपतो. 19 वरती जाऊन संख्या जाऊन पोहोचते. फुलर लेनचा बॉल होता. या वेळेला पंचांचे सिग्नल येणं बाकी असेल. पंच पाहतील, हाताळतील, नंतर निश्चित स्वरूपात दर्शवतील की हा बॉल वाईड आहे की नो आहे. विश्वास पाटील यांनी शेवटपर्यंत बॉलकडे पाहिलं. बॉल जास्त बाहेर जाणारा होता, त्या अनुषंगाने त्या बॉलला लेप केलं आणि तिथे पंच मात्र दर्शवतील की तो बॉल काय आहे. चला, एक महत्त्वाचा मेसेज आहे. तुम्हाला जी स्ट्रॅटर्जी तुमची असते, वाईट बॉल दिलाय, जी स्ट्रॅटर्जी तुमची राहते नो साठी फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे का, वाईड नसेल. ओके, वाईडसाठी चॅलेंज केलं आहे चेतन पाटीलनं. तिसरे पंच जोडले जातील. महत्त्वाचा मेसेज, ज्या वेळेला तुम्ही 3 षटकांचा ब्रेक झाला किंवा 2 षटकांचा ब्रेक झाला तर तुमचा 12वा खेळाडू असेल तोच मध्ये जाऊ शकतो. खेळणारा एकही खेळाडू मध्ये जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, जे बॅट आपल्याला लागते किंवा काय लागेल, ग्लोव्ज लागतील, ते घेऊन तुमचा एक्स्ट्रा खेळाडूच जाणार. अदरवाईज तुम्हाला पेनल्टी. विनोददादा पाटील यांचं वचन तेच शासन. खऱ्या अर्थानं आपण पाहतात त्या तंत्रावरती काम करणारं व्यक्तिमत्व. इथे वाईटसाठी चॅलेंज केला चेतन पाटीलनं. जो ऑनफिल्ड डिसिजन झालाय तो बघायला लागेल. फुटेजमध्ये चेतन पाटील तिथे बॉलच्या काळामध्ये, परंतु ज्या फुटेजमध्ये चेतन पाटील स्वतः समोर येतोय त्या अनुषंगानं जो मैदानाच्या आतमध्ये डिसिजन झाला असेल त्याला ॲग्री करावं लागेल. परंतु होमसाईड बिलिव्हर्स, तुम्हाला तुमचा रिव्ह्यू हा पुन्हा एकदा तुमच्याकडे असणार आहे, लक्षात घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 वरती. विश्वास पाटील आहेत समोर. एका बाजूला आपण पाहतात धीरज पाटील. 2 षटकांचा खेळ योग्य रीतीनं समाप्तीवरती आला आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 20 या धावफलकावरती. अतिशय सुंदर पद्धतीनं ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. विश्वास आलेत, पुन्हा एकदा दाखल झालेत. हाही बॉल वेगावरती स्वार, परंतु लाईन और लेंथ नाही त्याच्यामध्ये. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात इथे एक्स्ट्रामध्ये धाव मिळेल, जाऊन पोहोचेल 21 वरती. सरपाडा प्रीमियर लीग 20-25 दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातलं घमासान आपल्याला बघायला मिळतं. पहिला मॅच. याही वेळेला आपण पाहता सलगचा तिसरा. 3 बॉल वाईड आलेत. विश्वासचं थोडंसं दडपण राहिले कारण विश्वासकडे ती गुणवत्ता आहे. ज्या वेळेला तुम्ही त्याच्या शरीराजवळ बॉल टाकाल ते बॉल तो पूलमध्ये सक्सेस करू शकतो, षटकारामध्ये परिवर्तित करू शकतो, असा फलंदाज विश्वास आहे. चेतनकडे देखील ती गुणवत्ता आहे. चेतन देखील मोठे सामने खेळून आलाय. सध्या गावचं क्रिकेट, काल त्याला विचारलं की गावचं क्रिकेट आणि ओपन क्रिकेट काय फरक आहे. त्याने म्हटलं की गावचं क्रिकेट हे गावचं क्रिकेट आहे, त्यामधली मजा बाहेर खेळायला मिळत नाही. यावेळेला फटका केलाय, पॅडल स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल मिळणार, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. बघता बघता इथे धावसंख्या 2 परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 आकार घेईल आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 24 वरती. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातले चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. एक चेतन पाटील बघायला मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला विश्वास पाटील आणि धीरज पाटील बिनबाद अशी जोडी आपल्याला बघायला मिळते. एक आगळी वेगळी संकल्पना या स्पर्धेची. गोलंदाज तयार. या वेळेला दांडी गुल. विश्वास पाटील यांना क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. चेतन पाटीलचं सेलिब्रेशन आणि विश्वास पाटील तंबूच्या आश्रयाला गॉन.
पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ते म्हणजेच आतापर्यंत सार्थक दाखल होत आहेत. विश्वास पाटील क्लीन बोल्डच्या माध्यमातून बाहेर आले आणि आता सार्थक आणि धीरज पाटील एका बाजूला यंग सार्थक जबरदस्त फटके आहेत त्याच्याकडे, परंतु ते आता इच्छे फक्त म्हणून चालणार नाही, तुम्हाला ते मैदानाच्या आतमध्ये स्वीकारावे लागतील, साकारावे लागतील. 2 बॉलचा खेळ झालाय, 24 धावा धावफलकावरती आणि प्रमोद सरांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. नाईट स्पर्धा आणि तदनंतर सकाळी पुन्हा एकदा वसईवरनं पालघर उमरोळीपर्यंत पोहोचणं कठीण असतं आणि ते इथे पुन्हा एकदा जॉईंट होतात. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 24 धावा धावफलकावरती तिसरं षटक, ज्यातला तिसरा बॉल. फटका बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे खाली आणि कुठली चुकी न होता जसे सार्थक आले तसे येता क्षणी पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेनं बाद. पाहायला मिळतात आता नवीन फलंदाज प्रणय दाखल होत आहेत. विराट स्पृहा 11 विश्वास पाटील बाद झाल्यानंतर थोडीशी आता नाजूक स्थिती आपल्याला बघायला मिळते. ऑन हॅट्रिक असतील चेतन पाटील, ज्यांनी पहिले 3 बॉल वाईड केले, तदनंतरचा बॉल दुहेरी धावा मिळाल्या, तदनंतर विश्वास पाटील क्लीन बोल्ड आणि ज्या वेळेला आपण पाहतात नुकताच दाखल झालेले फलंदाज होते सार्थक, त्यांना देखील डगआउटच्या दिशेने पाठवलंय. चेतन पाटील ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहताय. स्टार आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागते आणि ओम साई बिलीवर्स या संघ मालकाचं भाग्य फुललं ज्यांना चेतन पाटील मिळाले. हॅट्रिक बॉल होता, हॅट्रिक बॉलवरती अगदी सॉफ्टनं स्टिअर केलंय बॉलला. शॉर्ट पॉईंटचे क्षेत्ररक्षक पुढे येतील आणि सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 25 धावा, 25 ऑन दी स्कोर कार्ड. जर हीच सरासरी तुम्ही राखली तर 46 पर्यंत पोहोचू शकता. 9.38 चा सध्या करंट रन रेट आपल्याला बघायला मिळतोय. धीरज पाटील जोपर्यंत असतील 4 बॉलचा खेळ झालाय, कारण पहिले 3 चेंडू आपल्याला एक्स्ट्रा मध्ये बघायला मिळाले. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर दी स्टंप्सनं. पुढचा बॉल यावेळेला धीरज पाटील, चेंडू बराचसा बाहेरचा होता, यावेळी एसटीच्या भरपूर बाहेर होता, परंतु त्या बॉलला छेडखानी केली. खेळायचं होतं त्यांना इनफिल्डच्या वरनं, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. सिंगल मिळतंय, सिंगलच्या साहाय्यानं धावफलकावरती 26 धावा. अगदी शेवटचा बॉल बाकी असणार आहे या षटकातला. राकेश गावड डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण त्यांना पाहू शकाल. प्रणय गावड तदनंतर धीरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धीरज आले तेव्हापासून फक्त 5 बॉलचाच खेळ त्यांनी स्वीकारलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल स्टेप आउट केले होते, परंतु अगदी समोरून बॉलने वळण घेतलं. षटक संपलं. षटकाचा खेळ संपत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय, जिथे धावसंख्या फलकावरती आहेत 26. कमलाकर पाटील यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये स्वागत. 3 षटकांचा खेळ संपला, 26 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 12 बॉलचा खेळ बाकी असताना काय होणार, काय बिघडणार, घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रिय. क्रीडा शौकीनांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावरती 26 आणि 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. बॅटिंग करत असताना विराट स्पृहा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात अतिशय सुंदर ओपनिंग सेरेमनी बघायला मिळाली. या वेळेला षटक क्रमांक 3 ला जशी सुरुवात होते आणि सुरुवातीच्याच काळात पहिल्याच बॉलवरती बिग ब्लो धीरज पाटीलच्या बॅटमधनं आलाय षटकार 6.
बघा लक्षात घ्या, नो आणि वाईड साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. बॅटिंग टीम पंचांना जर काही वाटलं तर ते चेक करू शकता. लक्षात घ्या, कालच आपले नियम झालेले आहेत, आपण चेक केलंय. धीरज पाटील लक्षात घ्या, तिथे सेफ आहे. धावसंख्या जर फलकावरती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते या 3 धाव्यांना 35. अमर पाटील, साहिल पाटील आम्हाला दर्शवत आहेत. आता इथून उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉलमध्ये टार्गेट कितीचं सेट केलं जाणार हा प्रश्न तेवढाच महत्वाचा. एकच रिव्ह्यू आहे आणि तोही नो आणि वाईडला. बिमर नो साठी तो असेल, लक्षात घ्या. आणि पंच जो काही रिव्ह्यू असेल तो पंच मागू शकतात. कुठल्याही फलंदाजाने गोलंदाजाने तो रिव्ह्यू मागू नका, लक्षात घ्या. ऑन साईडला केलाय फटका. क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येतील आणि बघता बघता इथे या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 36. धीरज पाटीलनं एक षटकार जरूर खेळला, तदनंतर 3 धावा घेतल्या, तदनंतर सिंगल मिळाली. आता पुन्हा एकदा धीरज पाटील आलेत स्ट्राईकवर. उर्वरित 9 बॉलचा खेळ आहे. 9 बॉलमध्ये धावांचा आलेख हा कितीपर्यंत उंचावणार. कालच्या पहिल्या मॅचमध्ये आपण 42 धावा पाहिल्या होत्या आणि तोही सामना चेज होताना बघायला मिळाला. तदनंतर जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात 69, 67, 68 धावा देखील आपण पाहिल्या. आजच्या दिवसात पहिल्याच मॅचमध्ये 4थं षटक चालू आहे. 36 वरती 2 गडी बाद. विराट स्पृहा 11 सरपाळा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 4था बॉल या षटकातला धीरज पाटील साठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगला बॉल हाताळला. योग्य लाईन, योग्य वेग आणि योग्य लेंथ वरती चांगली गोलंदाजी हे गोलंदाजाकडे असायला हवं. 4थं षटक ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला फलंदाज सेट झालेले असतात आणि धीरज पाटील म्हटलं की आक्रमकतेचं स्वरूप आहे. त्याच्यासमोर डॉट बॉल फेकणं ही एक चांगली गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि त्यांच्या माध्यमातून कुठलीही चुकी नाही होणार. फलंदाज इथे पंचांनी हा बॉलला डेड घोषित केलंय. इथे डेड बॉल आहे म्हणजे धीरज पाटीलला आता संधी मिळाली. खऱ्या अर्थानं आपण पाहतात 8 बॉल आहेत, ह्या संधी पुन्हा पुन्हा नाही. आता धीरजने ज्या बेल्सनं साथ दिली, खेळपट्टीवरती जी बेल्स स्टम्प्सवरनं खाली आली आणि तदनंतर हा बॉल डेड घोषित झाला. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 36 धावा धावफलकावरती 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. विराट स्पृहा 11 सरपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. जो आपण पाहू शकाल फटका खेळण्याच्या आधी जे स्टम्प्स उद्ध्वस्त झाले आणि मधली यष्टी वाकली, त्या अनुषंगाने धावसंख्या तो बॉल डेड घोषित झालाय. 36 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रातला पहिला मॅच. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. धीरज पाटील थोडेसे नाराजगी व्यक्त करतात. जिथे जर आपण तपासून पाहिलं तर आता डॉट बॉल येतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल. गोलंदाज योगेश पाटील याचं कौतुक करावं लागेल, कारण ज्याने धीरजला शांत केलंय, अगदी गार केलंय म्हणायला हरकत नाही. शेवटचा बॉल बाकी असेल. 36 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली बॉलच्या आणि जिथे आपण पाहू शकाल चांगला झेल टिपला. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती तिहेरी धावा, तदनंतरचे 2 डॉट बॉल आणि इथे जर आपण पाहिलं तर आता धीरज पाटील तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बटन. बिग विकेट फॉर बॅटिंग साइड गॉन. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सुनील यांना आपण पाहू शकाल. 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतो. 36 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद झालेत. आता उर्वरित 6 बॉल. या 6 बॉलमध्ये किमान 15 ते 20 धावा ह्याचा एक्सपेक्ट करत असतील डगआउटमधून, परंतु त्या धावा येतील का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती चेतन पाटील, ज्या वेळेला ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं तदनंतरचं आता 5वं षटक हाताळत आहेत आणि चेतन पाटील आहेत.
फलंदाजांसाठी कर्दनकाळ अनेक वेळा ते राहिलेले आहेत या मैदानामध्ये. लेग कटर योग्य कसा हाताळावा, ज्यांच्याकडे ती चांगली गुणवत्ता आहे गोलंदाज तयार. चेतन पाटीलचा हा बॉल फलंदाजांना थोडासा समजेनासा झाला, जिथे शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल पायावरती जाऊन आदळला. पंचांचे सिग्नल आलेले एक बाईचे सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं 38 38 धावा या धावफलकावरती आहेत. 37 धावा धावफलकावरती आहेत, माफ करा. 37 ऑन दी स्कोर कार्ड. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 5 बॉलमध्ये इथून 2 मोठे हिट जर आले तर 50-55 एक फाईट टेबल टोटलकडे जाल. कारण एका बाजूला चेतन पाटील सारखा खेळाडू असेल दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना, आणि जर चेतन पाटील मुख्य खेळपट्टीवरती 5 षटके राहिले तर धावांचा वेग, धावांचा आलेख हा उंचावताना आपण बघणारच आहोत. या वेळेला जर आपण पाहिलं तर चांगला बॉल हाताळलाय सनी पाटील, सुनील पाटील यांच्यासाठी हाही बॉल थोडासा कठीण. सुनील पाटील यांच्या अगदी समोरून बॉलनं वळण घेतलं, अगदी डोळ्यासमोरून बॉल त्यांचा असा फिरला की ज्यांना मात्र अचंबित करून सोडलं. सफल झालेत. पुन्हा एकदा फटका खेळलाय चांगला इंटू दी गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4. धावसंख्या फलकावरती 41 वरती जाऊन पोहोचते. 4था बॉल. या वेळेला आपण पाहतायत क्लीन बोल्ड. फलंदाजाला फुलर लेनच्या बॉलला रीड करता आलं नाही आणि खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथे यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळलाय. फलंदाज बाद होताना बघा आधीच भरपूर बाहेर होते आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर चेंडू जाऊन पायावरती आणि पायावरनं मग तदनंतर यष्ट्यांवरती. फलंदाज बाद होत आहेत. आता नवीन फलंदाज कमळाकर पाटील. कालच्या दिवसात 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना कव्हर ड्राईव्ह आणि तदनंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वय वर्ष 50+ असताना काही जबरदस्त रनिंग आपल्याला बघायला मिळाली. हुसेन बोल्टला लाजवतील ज्या पद्धतीनं ज्यांची एक जबरदस्त रनिंग आपल्याला बघायला मिळाली. कमळाकर पाटील यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील होणारा सामना मातोश्री टायगर्स सरपाडा आणि एका बाजूला रामजी वॉरियर्स सरपाडा. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 41 धावा धावफलकावरती. 41 लॉस ऑफ 4 विकेट्स अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. विराट स्पृहा. कमळाकर पाटील दाखल झालेत. अनुभवाचा खजाना, अनुभवाचा भंडार त्यांच्याकडे आहे. 2 बॉलमध्ये चेतन पाटील यांच्यासमोर आक्रमक होतील का? बॅटची कड क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट फाईन लेगला, त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होईल. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर 42 अगदी शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असणार. फलंदाज एका बाजूला प्रणय घरत, एका बाजूला कमळाकर पाटील. कमळाकर पाटील यांनी स्ट्राईक रोटेशन केलं आणि प्रणयला स्ट्रायकिंग एंडला आणलं. मोठा फटका येईल या आशेसह 42 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होणार शेवटचा बॉल हाताळण्याकरिता. यष्ट्यांच्या वरनं चेंडू हॅलो टाटा बाय बाय करत निघून गेलाय आणि पंचांनी रनआउटच्या स्वरूपात बोट उचललंय आकाशाकडे. 42 धावा धावफलकावरती लागल्या. 43 धाव्यांचं टार्गेट राहिलं.
रामजी वॉरियर्स. अथर्व तुम्ही लवकर यायचं आहे कारण दुसऱ्या इनिंगला देखील इथून प्रारंभ होणार आहे. येस, विक्रम गरज सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी जनरेटरची सुव्यवस्था मात्र इथे झालंय. कालच्या दिवसात देखील लाईट ज्या वेळेला गेली त्यावेळेला जनरेटरवरती शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळाला आणि ते विक्रम गरज सर आहेत. एका बाजूला विशाल पाटील, एक्सपिरियन्स, कालच्या दिवसात ज्यांनी फलंदाजीनं जबरदस्त खेळ दाखवला. टॉस मात्र होईल जिथे दोन कर्णधार जोडतात. विक्रम गरज सरांच्या शुभ असते या मॅचचा मात्र इथून टॉस होतोय. अथर्व पाटील एका बाजूला, विशाल पाटील 2025 आणि एका बाजूला SPL. अथर्व यांचा मात्र कॉल असेल 2025 आणि यावेळेला 2025. विक्रम गरज सर आपण प्लीज मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. अथर्व इथून खऱ्या अर्थानं टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. कालच्या दिवसाचा खेळ खूप चांगला राहिला. आजच्या दिवसात पहिलाच सामना आपण पाहतायत विशाल पाटील आणि टीम यांच्या समवेत आहे. फिल्डिंग करत असताना 5 षटकांचा खेळ किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? 60. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. अगदी 60 धावा म्हणताना तुम्हाला खूप दम लागलेला दिसतोय. विशाल पाटील तुम्ही जर टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? आमचा पण निर्णय क्षेत्ररक्षण असता. बॅटिंग करायची आहे, त्यांनी म्हटलं 60 धावांपर्यंत थांबवणार. तुमची बॅटिंग होत असताना किती धावांपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न कराल? एक 60-70 प्लस. यस, तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. पुढील सामना जो आहे त्याचा टॉस रामजी वॉरियर्स या संघानं जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. धन्यवाद विश नेटवर्क अँड बंटी कुंभार, थँक्यू सो मच. जसं दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावाची सुरुवात होईल त्यावेळेला पालघर भूषण, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज अर्थातच प्रमोद शेडगे सरांना आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज कालच्या दिवसापासून आपण ऐकतायत. सातत्याने 3 दिवस आम्हाला सुरेख साथ देणार आहेत. दनसरचा व्हॉइस, ड्रम पासूनचा प्रवास आणि ओरमपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सकाळच्या या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम, सहर्ष स्वागतम. सरगम फ्रेंड्स ग्रुप सरपाडा आयोजित आपण पाहतायत SPL सरपाडा प्रीमियर लीगचा आजचा सलग दुसरा दिवस. डे 2 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. कालच्या दिवसात अतिशय चांगले दर्जेदार सामने आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना आपण अनुभवतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओम साई बिलिव्हर्स बिरवाडी वर्सेस एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई बिलिव्हर्स सरपाडा वर्सेस आपण पाहतायत एका साईडला संघ आहे विराट स्पृहा. पहिल्याच बॉलवर मात्र चेतन पाटील सारखी एक प्राइजलेस विकेट पाहायला मिळते. धीरज पाटील कोणतीही मिस्टेक करत नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद होताना विश्वासपूर्ण कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. विथ द बॅटने सुद्धा चांगली कामगिरी केली. अगदी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला होता, परंतु इथे आपण पाहिलं तर तेवढं डिस्टन्स सकाळच्या सत्रामध्ये क्लिअर होऊ शकला नाही कारण हवा नाहीये. आणि रिॲक्शन पहा, एन्जॉय केलं धीरज पाटीलने. अतिशय पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्राइजलेस विकेट. ऑन साईडला मनगडाचा वापर केला होता. बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि काय चेंडूला फॉलो केलंय. परिपूर्ण जो सिम्बॉल आहे तो दिसतोय, लोगो दिसतोय आणि ते धीरज पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल टिपला गेला. पहिल्याच बॉलवर पहिलीच सफलता. लक्ष 43 धावांचं पाहायला मिळतं. 42 धावा फलकावर लगावल्या. 43 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. आजचा 8 मार्चचा दिवस जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व आमच्या नारी शक्तीला सलाम, हार्दिक शुभेच्छा. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफुटला जात असताना चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. चांगली फिल्डिंग होते. आल्या आल्या आदित्य पाटील एका साईडला, वैभव पाटीलला आपण पाहू शकाल. आदित्य पाटील आपला अकाउंट ओपन करतोय. दुसऱ्या बॉलवर ऑफ द मार्क ओम साई बिलिव्हर्स सरपाडा टीम. एका साईडला विराट स्पृहा सरपाडा आपल्याला पाहायला मिळते. विराट स्पृहा सरपाडा टीमने बॅटिंग करताना 42 धावा फलकावर लगावल्या आणि 43 धावांचं लक्ष हे समोर आहे. अप्रतिम बॅकफुटला गेले. कॅप पंच केला जातोय. अतिशय ऑन द टोस खेळला गेला होता.
आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाहीये, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मिळेल सुस्वागतम चौकार. नजाकत मला शॉट पाहायला मिळाला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ वैभव पाटीलने यावेळेला दर्शवून दिलं गेलं. अतिशय चांगला फटका होता, दर्जेदार. स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बिफोर विकेट. पंचांकडे अपील आणि पंच मात्र यावेळेला दर्शवत आहेत इज गॉन. लेग बिफोर विकेटला तुम्हाला मात्र कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही. कॉट बिहाइंड आणि LBW या दोन गोष्टी तुम्हाला मिळणार नाही आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. कदाचित बॅटरचं म्हणणं होतं की हँडकट म्हणून आपण पाहू शकतायत, तर या वेळेला आपण पाहतायत आता पंचांचा निर्णय जो आहे तो मात्र अंतिम राहील.
यस परतावं लागेल वैभव पाटीलला. दोन्ही संघाचे 12th मॅन जे आहेत ते कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील याची दखल घ्या. कोणत्याही प्रकारचं त्यांना जेव्हा रिव्ह्यू दाखवलं जाईल त्यांना पाहता येणार नाही, ही सुद्धा दखल घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचं कमेंट पास्ट करू नका, याची दखल घ्यायची आहे. विराट स्पृहा टीमचे एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आणि ओमसाई बिलिव्हर्स सरपाडा टीमचे कॅप्टनला विनंती करेन की 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणे बंधनकारक राहील. यानंतर कोणत्याही संघाचा जर 12th मॅन आला नाही तर त्याला पॅनलाइजला आणि त्याचा संपूर्ण ड्रेस कोटिंग जे आहे, जे तुम्हाला जर्सी दिलेली आहे ती तुम्हाला कंपल्सरी इथे परिधान करूनच बसावं लागेल. या मॅच नंतरची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या मॅच पुरता फक्त माफ केलं जाईल, परंतु नेक्स्ट मॅच चला विराट स्पृहाचे पण सुद्धा या. चला सामन्याला सुरुवात होईल. 5 रन झालेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामन्याला होईल सुरुवात. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू शॉर्ट लेगला वळतोय, अंडरआर्म फेकी केली जाते, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 43 धावांचा पाठलाग करताना लवकरात लवकर 2 फलंदाज बाद झाले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग आत्तापर्यंत राहिले विश्वास पाटीलची. पहिल्याच बॉलवर चेतन पाटील बाद झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल मिळाली, तिसऱ्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर LBW आणि त्यानंतर सिंगल. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आदित्य पाटील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घेऊया एक डीजे ब्रेक. आय थिंक सो गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक पहिलं या वेळेला कंप्लीट झालं आणि 6 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाच्या एकंदरीत समाप्तीनंतर 6 रन 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शुभमला आपण पाहतायत ऑन स्क्रीन. संघाची धावसंख्या 6, विजयासाठी 37 रनची आवश्यकता. बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये 37 रन. ओम साई बिलिव्हर्स सरपाडा टीमला विजयाकरिता गोलंदाज सज्ज धीरज पाटील असा अडथळा निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. धीरज टू राकेश गावडला आपण पाहतायत. एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. पुन्हा एकदा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक आपण पाहतायत दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ संपन्न झालाय. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल. धीरज प्रिव्हियस बॉल पहा जो आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर. व्हाईट लाईनच्या अगदी बरोबर टॉस झाला बॉल पडल्यानंतर. यानंतर जे सर्व सामने होतील चेंडू पडण्याच्या अगोदर 12वा खेळाडू जर नसेल तर 3 धावांचं पॅनलाइज दिलं जाईल, याची दखल घ्यायची आहे. यावेळेला चेंडूला पहिला न्याहाळला सोडून दिलं. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 43 धावांचा पाठलाग करताना आपण पाहताय सरपाडा प्रीमियर लीगचा थरार. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलाय. डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला राकेश गावड नावाचा ब्रँडेड SPL चौकार. रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतायत. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकता. थोडासा पिकअप शॉट पाहायला मिळाला. अतिशय चांगला फटका होता. दर्जेदार फटका आपण पाहू शकाल. 11 रन झालेले आहेत. ओम साई बिलिव्हर्स सरपाडा या टीमच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. राईट ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 12. पुन्हा एकदा त्याच लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. यस रिव्ह्यू घेतला गेलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. या आपण चेक करूया थर्ड अंपायर. तिसरे पंच आहेतच. 12 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. विश नेटवर्क या चॅनेलवर आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळते. सरपाडा प्रीमियर लीग SPLचा हा थरार डे 2 मध्ये डिसिजन पेंडिंग. वाईट नाही आहे इथे आपण पाहतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 12 वर स्थिर राहिले. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. धीरज पाटील कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर वाईट चौकार, वाईट, त्यानंतर डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय धीरज पाटीलच्या हातखंडामधून. ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न. बाउन्स मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहतायत. यस, वन बाउन्स त्या ठिकाणी जरूर दिला गेला इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12 रन्स. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत. व्हाईट लाईनच्या अगदी बरोबर चेंडू घ्यावाला पिच झालाय. राकेश गावड थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. आता 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेले. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता असेल. 10.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 18 बॉल 31 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सरगम फ्रेंड्स ग्रुप आयोजित आपण पाहत आहे सरपाडा प्रीमियर लीगचा थरार. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. सरपाडाकर संपूर्ण या स्पर्धेची वाट पाहत राहतात आणि ती स्पर्धा आपण पाहत आहेत. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 7 मार्च, 8 मार्च आणि 9 मार्च. आज 8 मार्चचा दिवस. हलक्याच्या हाताने खूप सुंदर पद्धतीने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला. मनगडाचा वापर करत असताना सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. धीरज पाटील थोडेसे एक्साइटमेंट जरूर झाले होते. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. राकेश गावडला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपात मेल विकेट. मिळतील धावा 2. 14 वर तिसरा धक्का. थर्टीन रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 13 वर 3 धक्के बसले गेलेत विजयासाठी. आता इथून जर आपण पाहिलं तर 30 रनची आवश्यकता असेल. विश्वास पाटील आतापर्यंत डेंजरस बॉलर ठरला गेलाय. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आदित्य पाटीलने, परंतु त्या रेंजमध्ये चेंडू आला नाही. थोडासा बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कला कौशल्य दाखवण्याची संधी पुरेपूर प्राप्त होते. ते तुमचं नैपुण्य दाखवण्याची संधी मिळते आणि ते विश्वास पाटीलकडे अनुभव तर आहेच, नो डाऊट. आणि अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना 2 बॉलच्या समाप्तीनंतर 13 रन. ऑफ साईडला चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग होते. तेवढेच चांगली फिल्डिंग होत असताना तेवढाच चांगला थ्रो आणि पंच यावेळेला रेफर करतायत रनआउट आहे की नाही. काय क्लास कव्हर ड्राईव्ह खेळला गेला होता. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. 2 रन ऍड होतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 15 या धावसंख्येवर. सिंगल डबलला आता महत्व दिलंय आदित्य पाटीलने. 43 धावांचा पाठलाग करत असताना विराट स्पृहा 11 सरपाडा टीम आता थोडीफार स्ट्रगल करताना पाहायला मिळते, परंतु सामना बॅलेन्सिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. सरपाडा प्रीमियर लीग SPL 2025 आपण अनुभवत आहेत.
ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर आहे शॉर्ट लेगला शुभम. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही हेतू नाहीये. एका धावेनिशी समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या 16. 16ला 3 धक्के बसले गेलेत. आता इथून जर विचार केला तर 27 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल 27 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 16 रन्स चेतन पाटीलला बाद झाल्यानंतर थोडीशी नाव डळमळीत झाली होती, परंतु आता सावरलंय आदित्य पाटीलने. 5 रनवर तो खेळी करतोय. 6 बॉलचा सामना केलाय आणि भूपेश एका साईडला आपण पाहतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतायत. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आणि कॅच ड्रॉप. कमलाकर पाटील त्या ठिकाणी समोर आले होते. 50+ आहे. थोडेसे फंबल झाले, हातांची ओंजळ परफेक्ट नव्हती आणि त्या कारणास्तव हा कॅच ड्रॉप होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 2 धावांच्या मदतीने 18 या धावसंख्येवर. 18ला 3. 13 बॉल आहेत. 13 बॉलमध्ये विजयासाठी 25 रनची आवश्यकता. थोडासा अडथळा निर्माण होत असताना पावलांमध्ये बिघाड, रनअप चुकतोय. हा निर्णय चांगला असतो. ज्या वेळेला तुमचा रनअप चुकतो त्यावेळेला तुम्ही थांबलं पाहिजे, अन्यथा तिथे फुलटॉस बॉल कधी कधी बिमरच्या स्वरूपात पाहायला मिळतात किंवा वाईट बॉल येण्याची दाट शक्यता असते आणि अशा वेळेला तुमचा निर्णय तो परफेक्ट असतो. संघाची धावसंख्या 18. 13 बॉल आणि 25ची आवश्यकता आहे. यावेळेला आपण पाहू शकाल चेंडूला सोडून दिलं गेलं होतं. कोणतीही धाव घेण्याच्या प्रयत्नात नाही आहेत. वाईट बॉलचा इशारा आणि इथून आपण पाहतायत पंच आम्हाला रेफर करतील. तुम्ही मात्र पंचांना रेफर करा. वाईट ओरिजिनल डिसिजन आहे. आता रिव्ह्यू घेतला गेलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. तर या आपण चेक करूया वाईट बॉल आहे की नाही. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते विश नेटवर्क या चॅनलवर. इट्स अ वाईट बॉल आणि रिव्ह्यू तुमचा फेल झालाय. अर्थातच इथे सक्सेस झालेला नाहीये, तर आता मिळणार नाही. 19 रन झालेले आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला फटका छान आहे. सचिन आहेत त्या ठिकाणी, कोणतीही चुकी करणार नाही. अतिशय चांगली रिॲक्शन पाहायला मिळाली. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर या वेळेला मागचा खेळाडू शाणा होतोय. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. 12 आपल्याला पाहायला मिळतं. सरपाडा प्रीमियर लीग एसपीएल 2025 कार्यकारिणी कमिटी जे अध्यक्ष आहेत संत पाटील साहेब, उपाध्यक्ष विनोद चंद्रकांत पाटील, मंगेश काशीनाथ पाटील, सल्लागार राकेश राजेंद्र पाटील, श्री चेतन मंगेश पाटील, खजिनदार श्री गणराज रघुनाथ पाटील, उपखजिनदार श्री शुभम प्रशांत पाटील, सचिव श्री अजय हरीश्वर पाटील, सभासद आहेत कमळाकर नारायण पाटील, अमित रवींद्र पाटील, तुषार सुधाकर पाटील, अक्षय अशोक पाटील, राकेश जनार्दन गावड, भूपेश काशीनाथ घरत, विक्रम विलास घरत, विशाल परशुराम पाटील, प्रमोद कमळाकर किनी, आकाश दिवाकर पाटील, मनोज किशोर पाटील, चंद्रकांत गोविंद कुडू स्वयंसेवक, या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. चला घाई करा, खूपच वेळ दवडला गेलाय. मध्यंतर 15 ते 20 मिनिटं आपली वेस्ट गेलेत, तर थोडंसं कव्हर करण्याचा प्रयत्न करा. 5 षटकांचे सामने आपण या ठिकाणी खेळतोय. 8 मॅचचा शेड्यूल आहे. आज 9:30 वाजता सुरू झाल्यानंतर सुद्धा आपण पाहतायत की आपण या मॅचसाठी डिले झालोय. 12 बॉल आणि 24 रन्स हे सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. मिस्टर सार्थक
एकमेकांच्या या वेळेला आपण पाहू शकतायत विरोधात सार्थक आणि आदित्य हे दोन बंधू आज एकमेकांच्या समोर येताना पाहायला मिळतोय. जेव्हा लीगचा फॉर्मॅट येतो ना त्यावेळेला अशा प्रकारचा हा योगच भेटीचा आहे. चांगला बॉल होता. डॉट बॉलची सांगता 11 बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. शॉट थर्ड मॅन गली रिजन पॉइंटला एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मिड ऑफ नाहीये. यावेळेला ऑन साईडला आदित्यचा हा फटका फसतोय. धीरज पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये. एका बंधूने एका बंधूला बाद केलं. बॅक टू द डगआउट. प्राइजलेस विकेट गॉन. दहा बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 24 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 240च्या स्ट्राईक रेटने प्रति चेंडूमागे खेळावं लागेल. आत्तापर्यंत कोणत्याही फलंदाजाला तग राहून राहिलेले नाही आहेत. म्हणजेच काय तर खेळपट्टीवर टाइम स्पेंड केलेला नाही आहे आणि त्यामुळे धावा ऑटोमॅटिकली येत नाही आहेत. गोलंदाजाला ती मुभा मिळाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक ऑन साईडला जरूर खेळले गेले तत्पूर्वी सिंगल मिळेल. मिसफिल्डचा फायदा मिळतोय. या वेळेला 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 21 या धावसंख्येवर 9 बॉल आणि 22 रनची आवश्यकता. ओमसाई बिलिव्हर सरपाडा या टीमला विजयाकरिता. सार्थक ही कामगिरी करेल का? आतापर्यंत तरी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे. आपल्या कर्णधाराला विश्वासाला सार्थ कामगिरी करत असताना बॅटची एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 22 8 बॉल आणि विजयासाठी 21 रनची आवश्यकता. आज अमर पाटील जॉईन झालेत. काल कुणाल आपल्याला पाहायला मिळाले अंडरआर्मचे मास्टर माइंड. त्यानंतर गणित पाटील यांना आपण पाहतायत डिजिटल स्कोरिंग करतायत. नमित पाटील यांना आपण पाहतायत. त्याचप्रमाणे साहिल पाटील चे मास्टर माइंड ऑपरेटर विश नेटवर्क. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल. सचिन पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी थोडेसे फंबल झाले. रनआउटचा चान्स आणि या वेळेला रनआउट. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आता पुन्हा एकदा सिच्युएशन डाऊन होत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. ची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण मैदानात हरलेला खेळाडू पुन्हा एकदा जिंकू शकतो परंतु मनाने हरलेला खेळाडू पुन्हा कधी जिंकू शकत नाही. म्हणून मनाने हरू नका. उभारी द्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका परंतु इथे आपण पाहू शकतायत डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. तिथे 1 रन मिळेल का? तर शेवटच्या मोमेंटला पुन्हा एकदा पंच मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणती रिस्क घेत नाहीयेत. चला जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका. शेवटच्या बॉलवर किती धाव येते यावर डिपेंड असेल की 6 बॉलमध्ये किती रन्स हवे आहेत. OUT आउट. फलंदाज बाद. 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 रनची आवश्यकता असेल. 6 बॉल 20 रन. अतिशय जबरदस्त सामना ह्या वेळेला सार्थक
फिकी करत होते, परंतु शरीराला जाऊन चेंडू आदळला. तिथून असं वाटलं की ही रन मिळेल, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग आणि ज्या पद्धतीने चेंडू कलेक्ट करण्याची शैली अप्रतिम पाहायला मिळाली. बॅट स्लाइड करण्याच्या अगोदरच तिथे बॉल स्टंप्सला स्पर्श केला आणि इथून फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. 6 बॉल 20 रनची आवश्यकता आहे ओम साई बिलीवर्स सरपाडा या टीमला. आतापर्यंत विकेटचा विचार केला तर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 लॉस ऑफ 7 विकेट. सरपाडा प्रीमियर लीग आपण अनुभवतायत. जे श्रोते जोडले गेले त्या सकाळच्या सत्रामध्ये विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. कमळाकर पाटील यांना गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. चला वेळ दौडू नका प्लीज, कारण 9:30 वाजता बॉल पडल्यानंतर 1.5 तास या मॅचला लागलेला आहे. ऑन साईडला खूप चांगला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. चांगला थ्रो आहे का? होता, परंतु इथे कलेक्शन अचूक व्यवस्थित झालेलं नाहीये. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 25 या धावसंख्येवर. 5 बॉल आणि 18 रन्स. कधी सामना या बाजूने झुकतोय, कधी त्या बाजूने झुकतोय. क्रिकेटचा हा खेळच अद्भुत आहे. ऑन साईडला चांगला बॉर्डरमॅनचा वापर केला. सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. कणखर झन्नाटेदार SPL षटकार. व्यत्या 12:31 ला 7 धक्के बसले गेलेत. चार बॉल 12 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. योगेश यांच्या बॅटमधून एक कलात्मकतेचा फटका पाहायला मिळाला. 4 बॉल आणि 12 रन. अतिशय सामना दर्जेदार. ओम साई बिलीवर्स सरपाडा टीमला विजय करता 4 बॉल 12. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. हुक केलंय. पुन्हा एकदा शफल होऊन हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मेल षटकारानंतर हा खणखणीत चौकार. 3 बॉल 8 ची आवश्यकता आहे. बॉल 8 रनची आवश्यकता. काय देत दनादन फलंदाजी पाहायला मिळते, कारण पर्याय नाहीयेत. ऑप्शन नव्हतं षटकार चौकाराशिवाय. इथून थोडासा खोलवर चेंडू जरूर पाहायला मिळाला. डबल माइंड मध्ये होते. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. धीरज पाटीलचं चांगला क्षेत्ररक्षण. वॉट ऑफ फिल्डिंग. एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना धीरज पाटील विराट कोहली स्टाईल मध्ये फेकी केली गेली. फलंदाज बाद होताना योगेश एका साईडला सेट फलंदाज पोचू शकले नाहीत. काय फिल्डिंगचा या वेळेला स्टँडर्डपणा पाहायला मिळतोय. वॉट ऑफ फिल्डिंग. विराट कोहलीची आठवण आली अशा पद्धतीने फिल्डिंगचा हा नजारा पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग बाय धीरज पाटील. फलंदाज बाद. 2 बॉल 7 रन. आमच्या ऑन स्क्रीनवर धीरज पाटील पाहायला मिळत आहेत. सांगतायत कूल कूल चांगली गोलंदाजी करायची आहे. धीरज पाटील कमळाकर पाटीलला सांगत असताना 2 बॉल 7 ची आवश्यकता. योगेशने चांगली बॅटिंग केली. विश्वास पाटीलने त्याला अप्रिशिएट केलं. हे क्रिकेटमध्ये असावं लागतं. जरी प्रतिस्पर्धी संघ विरोधात असला तरी सुद्धा आपण ग्रामस्थ एकत्रित आहोत. आपण खेळाडू एकाच गावातले आहोत. ही जेव्हा तुमची संघ भावना जेव्हा मनामध्ये असते त्यावेळेला एक संघटनेचं कौशल्य हे पूर्णत्वात जातं.
2 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. सरपाडा प्रीमियर लीग 2025 आपण अनुभवतायत. आता 2 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. कोणता संघ विजेता ठरेल याकडे लक्ष असणार आहे. 3 दिवस 7 संघ 1 ट्रॉफी, हे सर्व काही डोळ्यात स्वप्न साठवत असताना प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ मालक की ही ट्रॉफी माझ्या घरामध्ये यावी, त्यासाठी करावे लागतील अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत आणि घाम गाळावा लागेल. अप्रतिम चांगला खेळावेला आपण पाहतायत. बॉल होता आता 1 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 7 रनची आवश्यकता आहे. कमळाकर पाटील यांनी जरूर कमबॅक केले गेले आणि इथून जर आपण पाहिलं तर षटकार जर या बॉलवर आला आणि इथून विकेट सुद्धा आपण पाहतायत 9 विकेट्स आणि शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 7 रन षटकार आला तर इथे सामना टाय होईल आणि दोन्ही संघाला आपण पाहतायत 1-1 गुण विभागून दिलं जाईल. लीगच्या फॉर्मॅटमध्ये हीच मजा असते ज्या वेळेला तुम्ही पॉइंट्स टेबलमध्ये काय वर्चस्व गाजवता. चला लगेच रामजी वॉरियर्स टीम आपण तयारीनिशी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय वेळेची दिरंगाई न करताना. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे आणि इथे मात्र आपण पाहताय व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय. मयूरच्या बॅट मधून हा कणखर षटकार आला आणि मयूर या संघाचा बाहुबली आहे की काय. काय फटका खेळला आणि सामना टाय झाला. तोंडातून घास हिरावून घेतला. जबरदस्त प्रहार. पहा विश्वास पाटीलला एवढं कॉन्फिडन्स होतं की तो लॉंग ऑफ वरून जवळजवळ तो फाईन लेगला गेला की हा फटका इथे मयूर खेळणार, त्यासाठी मी तत्पर आहे. परंतु विश्वास पाटीलच्या माथ्यावरून चेंडू निघून गेला आणि हा षटकार 1-1 गुण आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विभागून दिला जाईल 1-1 पॉइंट्स. हा फटका पहा अतिशय चांगल्या पद्धतीने शफल झाले होते. क्रॉस बॅटचा उपयोग केला, चेंडूला पाठवलं आणि काय कॅमेरा वर्क राहिलाय. लोगो सिम्बॉल जो दिसतो तो शेवटपर्यंत विश्वास पाटीलने खूप ट्राय केली, जीवाची आकांक्षा केली, जीवाची बाजी लावली, परंतु अखेरकार या वेळेला आपण पाहतात 1-1 पॉइंट सहित दोन्ही टीमला समाधान व्यक्त करावं लागेल.